आर के एंटरप्राइजेस लाईव्ह संघासाठी स्ट्राईक गोलंदाज साहिल. स्ट्राईक एंडला सज्ज आहेत फलंदाज प्रकाश वंगणपडा संघासाठी. दरम्यान षटकातला पहिला चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, चांगली फेक होते, परंतु एका धाव रोखू शकत नाहीये. धाव खातं ओपन होत आहे वंगणपडा संघाचं एका धावेने. पुढील चेंडू असेल साहिलचा. फलंदाजी मार्कवर सज्जात यावेळेस रवी. यावेळेस मात्र चेंडूने धाव पाहायला भेटलाय. पुढील चेंडू असेल साहिलचा. फलंदाज लेग साइड खेळण्याच्या प्रयत्नात बीट. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी गोलंदाज साहिल. धाव संख्या झाली ती 1. यावेळेस पुन्हा एकदा नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. फलंदाज मात्र कोणताही ते आक्रमक पवित्र दाखवत नाहीये. धाव संख्या स्थिर आहे 1. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. पंच दिशांनी चेंडू घोषित करत आहे. डाव्या अष्टीच्या बाहेर पिच झालेला हा चेंडू. दिशाहीन अवांतर अशी एक धाव मिळते. या एका धावेने धाव फलकात मात्र फेरबदल होताना दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे वंगणपडा संघाची. पुढील चेंडू असेल साहिलचा. फलंदाज रवीसाठी. यावेळेस जोरदार पाहायला भेटला. लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. दोन धाव कंप्लीट करतायत. 2 धावेने धाव संख्येत भर होईल. धाव परत जाऊन पोहोचतोय 4 या आकडा वरती. यावेळेस मात्र चेंडू बॅटला कनेक्ट झालाय. क्षेत्ररक्षण कायचं खराब होत आहे. दरम्यान त्या फलंदाज या संधीचा फायदा घेताना धावसंख्येत भर होईल. 2 ने धावसंख्या होती ती 6 धावा. सावध सुरुवात पाहायला भेटले वंगणपडा संघासाठी. 6 चेंडू 6 धावा. यावेळेस दुसरा षटक हाताळताना गोलंदाज अमृत. अमृत यांचा सामना करतील फलंदाज प्रकाश वंगणपडा संघासाठी. राईट आर्म ओर द विकेट अटॅक करतात अमृत. फलंदाज प्रकाशसाठी.
यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढला हवेत, झेल घेण्याचा प्रयत्नात स्वतः गोलंदाज अमृत झटका बसतोय ते वंगणपाडा संघाला प्रकाशच्या स्वरूपात. संख्या होती ती 7 धावा. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे ते झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाहीये. झेल होण्याची शक्यता होती परंतु यष्टी रक्षक मात्र झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाही. धावसंख्यात एकने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 8 धावा. पुढील चेंडू असेल अमृतचा, फलंदाज रवीसाठी. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, फलंदाज बीट. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर झोनकडे जातोय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 9 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. पुढील चेंडू असेल अमृतचा. यावेळेस मात्र सचिन साठी. संपर्क पाहायला भेटला नाही इथे. परिणामतः इथे निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. बघूया षटकातला पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला भेटला इथे. षटक समाप्त. धावसंख्या झाली ती 9 धावा. अजूनही ते 3 षटक शिल्लक आहेत. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज सन्माननीय बाळूजी सांडे यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना विभाग प्रमुख माननीय श्री बाळूजी सांडे यांचं आगमन. आज म्हणजे राहिले
जोरदार फटका येतोय, चेंडू हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न, झेल काय टिपता आला नाहीये इथे. फलंदाज मात्र 2 धावावरती समाधानी. धावसंख्येत 2 ने भर होईल. धावसंख्या होती ती 11 धावा. पुढील चेंडू असेल साहिलचा, पुन्हा एकदा रवीसाठी. यावेळेस मात्र इनसाइड आउट. चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये चौकार वसूल होतोय. यावेळेस मात्र क्लास दाखवलाय फलंदाज रवीने. घेऊन काढलाय चेंडू चौकार कव्हरच्या रिजन मध्ये. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 15 धावा. यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रात खेळून काढलाय चेंडू. बघूया किती धावा जमवत आहेत फलंदाज. दोन धावा मिळत आहेत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते 17 धावा. पुढील चेंडू असेल साहिलचा, फलंदाज रवीसाठी. यावेळेस मात्र रूम बनवला होता परंतु अयशस्वी. चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय. एक धाव मिळते. या एका धाव धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 18 धावा. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाज. फलंदाज मात्र इथे एक एक्स्ट्रा धाव मिळवत आहेत. अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या होते 20 धावा. पुढील चेंडू असेल गोलंदाज साहिलचा, पुन्हा एकदा रवीसाठी. यावेळेस रूम बनवला. चेंडू चांगला कनेक्ट झालाय. चेंडू हवेत आहे आणि झेल बाद होत आहेत फलंदाज. षटक समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. यावेळेस नवीन गोलंदाज यावेळेस मात्र एक चौथी धाव वसूल करतात फलंदाज. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 21 धावा. जोरदार प्रहार पाहायला भेटलाय. जेल होण्याची शक्यता होती तिथे, तो जेल का होऊ शकला नाहीये. मात्र फलंदाज
2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या होते 23 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना मात्र काय तिथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे. फलंदाज मात्र दुहेरी धावरीत समाधानी. धावसंख्येत भर होईल. धाव पलक जाऊन बेतोय 85 अंकावरती. यावेळेस मात्र काहीसा व्यत्यय निर्माण झालाय गोलंदाजाला इथे. पुढील चेंडू असेल. यावेळेस वाईड यॉर्कर होता. फलंदाज त्रिफळाची झटका बसतोय ते वंगणपाडा संघाला. यावेळेस जोरदार प्रहार आहे. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला नाहीये. क्षेत्ररक्षण मात्र काय चांगलं होत आहे. फलंदाज मात्र 2 धाव कंप्लीट करतायत. राहुल आपल्या संघासाठी ते 2 धावेची भर देताना धावसंख्या होते 27 धावा. यावेळेस मात्र फलंदाज त्रिफळाची झटका बसतोय. बघूयात फलंदाज किती धाव जमवतायत. 1 धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय ते 2 धाव पूर्ण. धावसंख्या होते 29 धावा. यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज कार्तिक. दरम्यान पुढील चेंडू असेल. यावेळेस चेंडू बॅटवर घेऊन घेऊन काढलेला आहे लेक्चरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धाव पूर्ण करतायत फलंदाज. गुड रन बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते 31 धावा. यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय. धावसंख्या होते 32 धावा. यावेळेस हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू ऑफ साईडच्या रिजन मध्ये. धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 33 धावा.
षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस प्रहार पाहायला भेटलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि 3 धावा कंप्लीट. 3 धावा पूर्णपणे भेटत आहेत. धावसंख्या होते ती 36 आणि 37 धावांचे टार्गेट सेट केलंय वंगरपाडा संघाने. सामन्याला सुरुवात होत आहे. चेंडू घेऊन काढलाय फलंदाज. या 2 धावांनी इथे धाव खातं ओपन होत आहे आरके एंटरप्राइजेसला आहे संघाचं. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढलाय फाईन लेग क्षेत्रात. चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे 1 धाव मिळते. धावसंख्या होते 3 धावा. यावेळेस जोरदार पार पाहायला भेटलाय. चेंडू जात आहे वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. धावसंख्येत
यावेळेस जोरदार फटका, चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला नाही. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या होती ती 11 धावा. दरम्यान पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला भेटलंय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, परंतु एक धाका रोखू शकत नाहीये. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 12 धावा. जोरदार प्रहार आहे. झेल ड्रॉ झाली नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. यावेळेस पुन्हा एकदा झेल टिपलाय. गोलंदाज सचिन यावेळेस मात्र धावसंख्या थांबले ती 12 धावेवरती. नवीन फलंदाज साहिल. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतात. गुड आणि बिटवीन द विकेट पाहायला भेटले. धावसंख्या होती ती 14 धावा. धावसंख्या होते 15 धावा. जोरदार प्रहार येतोय. कव्हर रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स, चौकार. धावसंख्या होते 19. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. एक धाव मिळते. या एका धावाने भर झाली आहे. धावसंख्या होते 20 धावा. अजूनही जवळजवळ इथे 17 धाव्यांची गरज असेल.
18 चेंडू 17 धावांची गरज आहे अजूनही. वांगणपडीचे एक बाकी आहे फक्त स्ट्राईकला आहेत फलंदाज साहिल. दरम्यान संजयचा पहिला चेंडू असेल. यावेळी चेंडू हवेत आहे. झटका बसला इथे लाय संघाला. साहिल कोण आला रे फलंदाज नवीन? नवीन फलंदाज कार्तिक. दरम्यान संजयचा पुढील चेंडू असेल. यावेळेस फलंदाज दिलीप साठी. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट करतायत फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 21 धावा. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. पुढील चेंडू असेल संजयचा. पुन्हा एकदा इथे फलंदाज कार्तिक. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव होत आहेत. पंच इथे डिक्लेअर जाऊन एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या देते 22. दोन आहेत नाही एकच का बघ कोणता तरी झाला असेल. काष्टी विरुद्ध झाले वाटते. धाव संख्या झाली ती 22 धावा. दोन मध्ये किती वाजले? 22 32 32 आणि 5 15 पाहिजेत ना. अजूनही ते 15 धाव्यांची गरज असेल. बारा चेंडू आणि 17 धाव्यांची गरज असेल. सॉरी 15 धाव्यांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज गोकुळ. यावेळेस मात्र उंची दिले. चेंडू भिरकावून काढलाय कव्हरच्या रिजन मध्ये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करताय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटले. फलंदाज
दिलीप आणि कार्तिक यांच्यामध्ये धावसंख्या 2 ने भर झाली आहे. धावसंख्या होती 24 धावा. पुढील चेंडू असेल गोकुळचा. पुन्हा एकदा दिलीपसाठी. यावेळेस जोरदार प्रहार आहे डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या क्षेत्रात फील्ड होतोय मात्र चेंडू थांबणार नाही. धावसंख्या 4 ने भर झाली येते. धावसंख्येत मात्र 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 28 धावा. यावेळेस मात्र एक धाव मिळते. यावेळेस मात्र 1 बाउंस सीमारेषा पार होत आहे. धावसंख्या 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 32 धावा. 33 धावसंख्या झाली आहे. सॉरी. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती 34 धावा. आता मात्र 4 धाव्यांची गरज असेल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्या स्थिर आहे 34 धावा. षटक समात 6 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात त्या. अजूनही 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. सॉरी 3 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज असेल. गोलंदाजी मार्ग सजवताना गोलंदाज राहुल. दिशांचे चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते 35. 2 धाव्यांची गरज असेल. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड. स्कोर इथे जिंकलेला आहे 37 होत आहे. विजय संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचं कौतुक.